रामलीला भडका ज्वाला। दिल्लीच्या रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या रॅलीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची मशाल पेटली। झाडून सर्व सहयोगी पक्षांचे सदस्य हजर होते। त्यात लक्षवेधी ठरले ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल व हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन। केंद्र सरकार, ईडी, सीबीआय, आयटी या सर्व सार्वभौम यंत्रणांचा वापर कसा व कोणाविरुद्ध करते ते सर्वांच्या समोर आले आहे। खरे तर निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय या स्वायत्त संस्था आहेत। सरकारने त्यांच्या गळ्यामध्ये गुलामीचा पट्टा बांधला आहे। ते सुद्धा मालकाची चाकरी इमाने इतबारे करत आहेत। हे सुप्रीम कोर्टाला सुद्धा आवडले नाही। त्यामुळेच 600 वकील मंडळींनी एक लेटर बॉम्बचा प्रयोग करून पाहिला, पण तो लवंगी फटाका ठरला। कारण हे सर्वच अधिकारी, वकील मंडळी यांचे हात भ्रष्टाचाराच्या दगडाखाली अडकलेले आहेत। सत्ता बदल झाला तर सर्वांना तिहारमध्ये जावे लागेल। सर्वच नेत्यांनी केलेल्या भाषणाचा लेखाजोखा हाच होता, जितेगा भारत तो जुडेगा इंडिया। लावालावी, घरफोडी, पक्षफोडी हा 10 वर्षाचा कार्यकाळ धृतराष्ट्रासारखा आंधळा होता। 2024ला नक्कीच बदल होईल। मित्र, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा।